श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज बनवली होती मी दूध पावडरची बर्फी. तर ते कशी बनवली ते समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, पण त्याच्या अगोदर बघा माझ्या घरी कसा धिंगाणा राडा चालू होता. बघा, तुमच्या पण घरी असा धिंगाणा राडा चालू असतो का सांगा. आणि हे बघा, मी घेतली होती बर्फी बनवायला. त्यासाठी मी दूध घेतलं होतं, 1 लिटर दूध घेतलं होतं आणि माझ्या घरी दूध पावडर होता आणि साखर आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनवून होते. फक्त आपल्याला बाहेरून विकत म्हणजे दूध पावडर घ्यावं लागतं. बाकी आपण दूध तर नेहमी वापरण्या चहासाठी घेतोच आणि साखर आपल्या घरीच असते. आणि बाकी आता तर ते त्याच्यामध्ये का टाकायचं आहे का नाही, काजू बदाम बकरत हे आपल्या मतावरचं असते. तर याची मी फुल रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे आणि मोठा व्हिडिओ पण अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये डुग्गूची माझी गंमत आणि डुग्गू कसा रस्त्याने पडतो, कोणत्या कोणत्या रस्त्याने जातो, कुठं कुठं जातो आणि आता तो कसा मस्त्या करायला लागला ते पूर्ण मोठ्या व्हिडिओमध्ये आहे. तर आपल्या चॅनलवरती जा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला मोठा व्हिडिओ पण बघा आणि आपली दूध पावडरची बर्फी कशी झाली ते पण बघा. आणि तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीनं मस्त अशी दूध पावडरची बर्फी बनवून घ्या. मार्केटमध्ये जाऊन विकत आणण्यापेक्षा घरी बनवणं कधीही चांगलं आणि आपल्या हातची होते आणि आपण किती काय चांगलं बनवू शकतो ते पण आपल्याला समजून येते आणि आपल्या हाताला पण नवीन नवीन बनवायची सवयी लागून जाते. रे बघा, अशा पद्धतीने मी थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे बर्फी बनवली होती, पण बर्फी खरंच खूप चांगली झाली होती. तर आपल्या चॅनलवरती जाऊन पहा आणि